एकंदरीतच राज्यावर अल निनोचं सावट अधिक गहिरं होत असताना अमरावती विभागातील जलाशयांची परिस्थिती चिंताजनक बनली आहे। अमरावती विभागामधील 9 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 57.92% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच काळात या मोठ्या प्रकल्पांमध्ये 86% इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता। म्हणजे यंदा पाणीसाठ्यात तब्बल 27% मोठी घट निर्माण झाली आहे। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी सविस्तर आढावा घेतलाय, पाहूयात। ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे अमरावती विभागात असलेल्या जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जो आहे तो साचू शकला नाही। एकूणच जर पाहिलं तर सप्टेंबर महिन्यात सुद्धा अशीच स्थिती जर राहिली तर शेतीसह उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो बिकट होण्याची शक्यता या निमित्तानं वर्तवली जात आहे। एकूणच जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये 9 मोठे प्रकल्प आहेत आणि या 9 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्याचा पाणीसाठा जो आहे तो 57.92% पाणीसाठा आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये हाच पाणीसाठा जो आहे तो 27.54% कमी झालेला आहे। राज्यात दिवसेंदिवस अल निनोचं संकट अधिक गहिरं होत आहे। एकूणच जर पाहिलं तर गेल्या वर्षीमध्ये या संपूर्ण अमरावती विभागातल्या 9 मोठ्या प्रकल्पामध्ये 85.46 इतका मुबलक पाणीसाठा होता। मात्र यावर्षी तब्बल 27% पाणीसाठ्यामध्ये घट झालेली आहे। त्यामुळे एकूणच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे। शेती पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवाय इतर उद्योग व्यवसाय जे आहेत ते अमरावतीमध्ये असलेल्या सर्वात मोठा ऊर्ध्ववर्धा प्रकल्पावर अमरावतीची तहान भागवली जाते। त्या प्रकल्पामध्येही सध्या 56.74% पाणीसाठा आहे। एकूणच जर पाहिलं तर खडकपूर्ण असेल, काटेपूर्ण असेल, इतरही जलाशयांची पातळी जी आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचं नियोजन जे आहे ते योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे आणि एकूणच नागरिकांनी पाणी वापरताना काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून केलं जात आहे। शुभम बायस्कार, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।